पुस्तकाचे नाव अग्निपंख, आत्मचरित्र, लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, मराठी अनुवाद माधुरी शानबाग, भाग 12। 1984 साली कोणकोणती कामे पूर्णत्वाला न्यायची हे ठरवण्यासाठी आमची बैठक चालू होती आणि त्यावेळी 3 जानेवारीला डॉक्टर ब्रह्मप्रकाश मुंबईला निवर्तल्याची बातमी आमच्याकडे येऊन पोहोचली। माझ्यासाठी ही वैयक्तिक दुःख देणारी गोष्ट होती। माझ्या व्यवसायाच्या सर्वात आव्हानात्मक काळात त्यांच्या हाताखाली काम करायचे भाग्य मला लाभले होते। त्यांची माणुसकी, वागणुकीतील सौहार्द सहवासात येणाऱ्या प्रत्येकाच्या कायम लक्षात राहील। SLV3च्या पहिल्या अयशस्वी मोहिमेनंतर त्यांनी केलेले माझे मूक सांत्वन मला आठवले आणि मी दुःखात बुडून गेलो। VSSC ही प्रोफेसर साराभाईंची निर्मिती असली तरी ती प्रत्यक्षात साकारली डॉक्टर ब्रह्मप्रकाश यांच्या प्रयत्नाने। जेव्हा जेव्हा संस्थेला अत्यंतिक गरज होती तेव्हा त्यांनी मदतीचा, प्रोत्साहनाचा हात पुढे केला। माझ्यामधील नेतृत्व गुणांचा विकास व्हायला त्यांची बहुमोल मदत झाली। त्यांच्या संपर्कात गेलेले दिवस माझ्या आयुष्याला पूर्ण बदलून टाकणारे ठरले। माझ्यामध्ये धडाक्याने पुढे जायचा एक गुण होता, त्याला त्यांनी विवेकाचे परिमाण दिले। आपली गुणवत्ता, कौशल्य यांचा बडीवार न माजवता ते हाताखालच्या लोकांशी सौहार्दाने वागत, सहनशीलता दाखवत। कुणाच्याही हातून, अगदी नेत्याच्याही हातून प्रसंगी चुका होऊ शकतात याची जाण त्या पाठीमागे होती। डॉक्टर ब्रह्मप्रकाश प्रचंड बुद्धिमान होते, पण त्यांची प्रकृती थोडी नाजूक होती। त्यांच्याकडे लहान मुलांसारखी निर्व्याज वृत्ती होती। माझ्या दृष्टीने ते संशोधकातील संत होते। DRDLच्या नव्या पर्वात जोराने काम चालू झाले होते। P बॅनर्जी, RV रामण्णा साई आणि त्यांच्या टीमने वाहनांची उंची नियंत्रित करायची यंत्रणा आणि वाहनावर वापरायचा संगणक विकसित केला होता। देशी क्षेपणास्त्र बनवण्यामध्ये एक महत्त्वाची पायरी त्या योगे गाठली गेली होती। आता ही संगणकीय यंत्रणा नीट काम करते आहे हे तपासण्यासाठी क्षेपणास्त्र तयार व्हायला हवे होते। अनेक विचारविनिमय, चर्चा, बैठका घेण्यात आल्या आणि ही यंत्रणा तपासण्यासाठी, पडताळून पाहण्यासाठी डेव्हिल क्षेपणास्त्राचा वापर करायचे ठरले। डेव्हिलचे मग भागणभाग सुटे करण्यात आले। प्रत्येक भाग पुन्हा तपासून त्यात आवश्यक त्या सुधारणा करण्यात आल्या। काही नवे भाग वापरण्यात आले आणि ते पुन्हा एकत्रित करून प्रत्यक्ष उडवण्याजोगे बनवण्यात आले। तात्पुरता उड्डाणपट्टा तयार करण्यात आला। डेव्हिल 26 जून 1984ला उडवण्यात आले। संपूर्ण स्वदेशी बनावटीची त्यावर बसवलेली नियंत्रण यंत्रे व्यवस्थित काम करत होती। क्षेपणास्त्राच्या विकासातील एक महत्त्वाचे पाऊल आम्ही टाकले होते। आतापर्यंत क्षेपणास्त्र आयात करायचे, खोलायचे आणि त्याच्या सुट्या भागांप्रमाणे भाग बनवून तसेच पुन्हा एकत्रित जोडायचे असा रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या धर्तीवर उपक्रम चालत असे। स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र बनवण्याचा प्रयोग आमच्या DRDLच्या संशोधकांसाठी स्वतंत्रपणे आपण काही करू शकतो असा विश्वास देणारा ठरला। ही बातमी लगेच दिल्लीला पोहोचली। पंतप्रधान इंदिरा गांधी आमच्या IGMDP कार्यक्रमावरती लक्ष ठेवून होत्या। त्यांनी व्यक्तिशः आमची प्रगती पाहायची इच्छा प्रदर्शित केली। त्या येणार म्हटल्यावर सगळ्या संस्थेत उत्साहाची लाट पसरली। प्रत्येकाला आपले काम सर्वोत्कृष्ट व्हावे अशी आस लागली। 19 जुलै 1984 मध्ये श्रीमती गांधी भेटीसाठी आल्या। पंतप्रधान श्रीमती गांधी अत्यंत स्वाभिमानी वृत्तीच्या होत्या। स्वतःबद्दल, स्वतःच्या कामाबद्दल आणि देशाबद्दलचा अभिमान त्यांच्या कृतीतून जाणवत असे। माझ्या नम्र स्वभावात देशाभिमान जागवण्याचे काम त्यांच्याशी बोलण्याने झाले होते। त्यांचे स्वागत करणे हा मला माझा बहुमान वाटला। आपण 80 कोटी जनतेच्या नेत्या आहोत याचे भान त्या कधीही विसरत नसत। आपली प्रत्येक हालचाल, प्रत्येक पाऊल, हातवारे लक्षपूर्वक पाहिले जातात याची जाण ठेवून त्या सदैव जागरूक राहत। त्यांच्या आगमनाने, उत्तेजक कौतुकाने आमची मान ताठ झाली। आमचे नीतिधैर्य उंचावले। तासभर त्या DRDLमध्ये होत्या। सर्व माहिती त्यांनी लक्षपूर्वक ऐकून घेतली, निरीक्षण केले। उड्डाणाच्या यंत्रणेपासून वेगवेगळ्या उपयंत्रणा ज्या ठिकाणी बनत होत्या त्या प्रयोगशाळांना त्यांनी आवर्जून भेट दिली। DRDLमध्ये काम करणाऱ्या 2000 लोकांसमोर भाषणही केले। आमच्या वेळापत्रकाची चौकशी केली तेव्हा विचारले,
पृथ्वीची प्रत्यक्ष चाचणी कधी घेणार आहात? जून 1987. मी लगेच उत्तर दिले. ही तारीख आणखी जवळ आणण्यासाठी कशाची गरज भासली तर मला कल्पना द्या. शास्त्रीय संशोधन, तंत्रज्ञानातील प्रगती भराभरा व्हावी असे त्यांना वाटत असे. तुमच्या कार्याकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे. सारा देश आशेने तुमच्याकडे पाहतो आहे. फक्त वेळापत्रकाप्रमाणे काम होते आहे एवढेच पाहू नका, तर काम अधिकाधिक उत्कृष्ट कसे करता येईल याकडेही तुमचे लक्ष हवे. आपल्या कामाबद्दल कधीही संतुष्ट राहू नका. आणखी उत्तम काम कसे करता येईल याचा सतत मागोवा घेत राहायला हवे. तसे केल्याने माणूस स्वतःला अनेक रीतीने सिद्ध करू शकतो. एखाद्या गोष्टीतला आपला खास रस प्रदर्शित करायची त्यांची पद्धत उत्साहजनक नव्हे तर परिणामकारकही होती. त्यांच्या सूचनेवरून महिनाभरातच संरक्षण मंत्री श्री शंकरराव चव्हाण यांनी DRDLला भेट देऊन आमच्या प्रकल्पाची पाहणी केली. आज देशातील अवकाश संशोधनातील प्रत्येक व्यक्तीला DRDL ही एक्सलन्सच्या सदैव शोधात असलेली संस्था आहे हे मान्य आहे. आमची अनुभवातून बनलेली पण परिणामकारक अशी प्रशासन व्यवस्था होती. त्यातील एक काम झालेल्या कामाचा एकत्रित आढावा घेणे हे होते. एखाद्या तांत्रिक समस्येवरचा उपाय शोधल्यावर तो प्रत्यक्ष वापरून पाहणे, त्याचे विश्लेषण करणे, त्याचे प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन परीक्षण करणे आणि मगच सर्वानुमते स्वीकारणे असे स्वरूप ठेवले होते. त्यामुळे अगदी तळाचे तंत्रज्ञही आपल्या कल्पना, एखादी समस्या अशा पद्धतीने सोडवता येईल अशी मते धीटपणे पुढे येऊन मांडत. त्यामुळे प्रत्येकाला आपल्या म्हणण्याकडे, मतांकडे लक्ष दिले जात आहे असे वाटते. ही एक व्यवस्थापनातील चांगली नीती आहे असा विस्तृत आढावा सर्व कामाच्या केंद्रावर घेत राहिल्यामुळे आरेखन, योजना, मदत केंद्रे, परीक्षण केंद्रे, शैक्षणिक संस्था जिथेही थोडे काम दिलेले असे अशा सर्व संस्थात्मक केंद्रामध्ये एक प्रकारचा एकोपा निर्माण झाला होता आणि त्यामुळे प्रगतीचा वेगही वाढता राहिला. प्रत्यक्ष सहभागावर जोर दिला गेला. कामाची पद्धत वेगवान करण्यावर भर दिला. एखादी विचारणा पत्राने करण्याजोगी असेल तर फॅक्स करा. फॅक्स किंवा टेलेक्स करायची गरज भासली तर टेलिफोन करा आणि फोनवरच चर्चा होणे शक्य आहे असे वाटले तर प्रत्यक्ष भेट द्या. या पद्धतीने काम करायचा फायदा, त्यामधील शक्ती डॉक्टर अरुणाचलम यांनी IGMDPच्या सर्व उपप्रकल्पांचा एकत्रित आढावा 27 सप्टेंबरला घेतला तेव्हा दिसून आला. DRDO, प्रयोगशाळेतील तज्ज्ञ, इस्रो, शैक्षणिक संस्था यातील विशेषज्ञ आणि प्रत्यक्ष उत्पादन करणाऱ्या केंद्रातील अधिकारी एकत्रित आले आणि वर्षभरात केलेल्या कामाचे समीक्षण केले गेले. महत्त्वाचे सर्व निर्णय, उदाहरणार्थ इमारत कांचा या ठिकाणी यंत्रणेचे परीक्षण करण्याचे केंद्र उघडणे एकत्रितपणे घेण्यात आले. इमारत कांचा या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात पायाभूत सोयी निर्माण केल्या जाणार होत्या. त्या भविष्यातही उपयोगात येणार होत्या. त्या संकुलाला संशोधन केंद्र इमारत असे मूळ नावाशी साधर्म्य ठेवणारे नाव ठेवण्यात आले. रिसर्च सेंटर इमारत हा भव्य प्रकल्प तशा पद्धतीचा एकमेव होता. श्री TN शेषनसारख्या जुन्या ओळखीच्या प्रशासकीय अधिकाऱ्याची सिंहावलोकन समितीवर नेमणूक होणे आनंदाचे होते. SLV3च्या वेळेपासून आमच्यामध्ये स्नेहबंध निर्माण झाले होते, पण संरक्षण खात्याचे सचिव म्हणून त्यांनी आमच्या प्रकल्पाच्या कामात मैत्रीला येऊ दिले नाही. उलट आर्थिक तपासण्या, दिलेल्या वेळेची अंमलबजावणी करणे या कामात मैत्रीमुळे ते अधिक काटेकोर झाले. संवाद साधला तर विरोधाला शरण आणणे शक्य होते यावर त्यांचा विश्वास होता. तिरकस, विनोदी, वक्रोक्तीपूर्ण बोलणे त्यांची खासियत होती आणि हे शस्त्र वापरून विरोधकांना हास्यास्पद, केविलवाणे बनवणे त्यांना सहज जमे. कधीकधी वाद वाढून ते आक्रमक बनत. किंचित आक्रस्तळेपणाही त्यांच्या वागण्यात डोकावे, पण शेवटी सीमित उपलब्धतेतून जास्तीत जास्त कार्य करून घेण्यात ते यशस्वी होत. व्यक्तिगत पातळीवर शेषन हे दयाळू, दुसऱ्यांचा विचार करणारे, मृदू स्वभावाचे आहेत. त्यांनी खोदून खोदून विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर माझ्या सहकार्याने समाधानकारक होईल असे दिले. त्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दलची उत्सुकताही होती. कार्बनची मिश्रणे वापरून आम्ही तयार करत असलेल्या
स्वदेशी साधनांबद्दल त्यांनी खोलवर विचारलेले संशयी प्रश्न मला अजून आठवतात. आणि एक गमतीचे रहस्य सांगायचा मोह इथे मला आवरत नाही. श्री शेषन हे जगातील एकमेव गृहस्थ आहेत जे मला माझ्या 31 अक्षरांनी 5 शब्दांनी बनवलेल्या पूर्ण नावाने हाक मारण्याचा आनंद उपभोगतात. अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. समग्र क्षेपणास्त्र प्रकल्पामध्ये अनेक भागीदार होते. डिझाईन, विकास, उत्पादन यासाठी 12 शैक्षणिक संस्था, DRDOच्या 30 प्रयोगशाळा, CSIR संस्था, इस्रो आणि काही खाजगी उद्योग यांमध्ये विविध प्रकारचे काम चालले होते. जवळजवळ 50 प्राध्यापक आणि त्यांच्या हाताखाली PhDच्या प्रबंधासाठी संशोधन करणारे विद्यार्थी क्षेपणास्त्रांशी संबंधित प्रश्नावर आपापल्या प्रयोगशाळात संशोधन करत होते. एका वर्षात ठिकठिकाणी केलेल्या कामाचा एकत्रित आढावा घेतल्यावर मला पुरेपूर विश्वास आला की आपल्या देशात कितीही मोठा विकास प्रकल्प हाती घेऊन तो तडीस नेणे शक्य होईल. फक्त वेळापत्रक सांभाळायला हवे. एप्रिल ते जून 84च्या सुमारास शेषन यांच्या तपासणीपूर्वी 4 महिने आम्ही 6 जणांनी उच्च शैक्षणिक दर्जा असलेल्या संस्थांना भेटी दिल्या. विशेष बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांची यादी केली. 350 उत्सुक विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या प्राध्यापकांसमोर प्रस्तावित क्षेपणास्त्रांच्या सर्व कार्यक्रमाच्या रूपरेषेबद्दल भाषणे दिली आणि त्यांना त्यातील संशोधनात्मक कार्यामध्ये सहभागी व्हायचे आवाहन केले. तपासणी करणाऱ्या समितीसमोर मी अभिमानाने सांगू शकलो की 300 तरुण अभियंते आमच्या या कामासाठी विविध प्रयोगशाळात काम करायला उत्सुक आहेत. श्री रोड्डम नरसिंह राव राष्ट्रीय एरोनॉटिकल प्रयोगशाळेचे प्रमुख होते. त्यांनी या संधीचा छान उपयोग केला आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी यापुढे आपण उद्दिष्टे निश्चित केली तर देशातील बुद्धिवैभव कौशल्य कमी पडणार नाही असे ठासून सांगितले. त्यासाठी हरित क्रांतीचे उदाहरण डोळ्यासमोर आहे असेही ते म्हणाले. देशात पहिल्यांदा शांततेसाठी अणुस्फोट करण्यात आला तेव्हा अशी क्षमता असलेला भारत हा जगातील 6वा देश असल्याचे पुकारण्यात आले. SLV-3च्या या प्रक्षेपक वाहनाच्या अवतरणानंतर आपला देश अशी क्षमता असणारा जगातील 5वा देश होता. मला वाटत होते वैज्ञानिक क्षेत्रात आपला देश पहिल्या 2ऱ्या क्रमांकावर कधी येईल. परीक्षणासाठी आलेल्या समितीमधील सर्व सदस्यांची तज्ज्ञांची मते, शंका मी लक्षपूर्वक ऐकल्या. त्यांच्या एकत्रित अनुभवाचा, ज्ञानाचा मला चांगलाच फायदा झाला. मी बरेच काही शिकू शकलो. माझ्या मनात एक मजेदार विचार आला. आपल्या शिक्षणक्रमामध्ये लिहायला, वाचायला, बोलायला शिकवतात, पण लक्षपूर्वक ऐकावे कसे हे कधी कुणी शिकवत नाही. आज हीच परिस्थिती आहे. भारतीय संशोधकांमध्ये उत्तम बोलण्याची परंपरा आहे, पण ऐकण्याचीही एक स्वतंत्र कौशल्य असते. ते आम्ही सर्वांमध्ये रुजवायचे ठरविले. अभियांत्रिकीच्या क्षेत्रात जे काही उभारले जाते त्याचा पाया, प्रत्यक्ष उपयोग हाच असतो. बांधकाम कसे करावे हे ज्ञान म्हणजे उभारणीसाठी वापरलेल्या विटा असतात. कल्पनाशक्ती ही त्या विटांना जोडणारे सिमेंट असते. आमच्या क्षेपणास्त्र प्रकल्पाचा पाया घातला होता. विटा भाजून तयार होत्या. उभारणी तेवढी बाकी होती. आधीच्या केलेल्या कामाचा आढावा घ्यायची बैठक चालली होती. पुढील योजना आखणे चालले होते आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हत्येचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. पाठोपाठ दंगली, जाळपोळ सुरू झाल्याच्या बातम्या आल्या. हैदराबादमध्ये लगेच संचारबंदी जारी करण्यात आली. आम्ही पुण्यातले कामाचे नकाशे गुंडाळले आणि हैदराबाद शहराचा नकाशा समोर पसरला. प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांना आपापल्या घरी सुरक्षित पोहोचणे ही महत्त्वाची जबाबदारी तासाभरातच पार पाडण्यात आली. प्रयोगशाळा एकदम ओकीबोकी झाली. मी माझ्या ऑफिसात एकटाच बसलो होतो. श्रीमती गांधींची हत्या ही घटना अनिष्ट सूचक होती. फक्त 3 महिन्यांपूर्वी त्यांनी दिलेल्या हैदराबादच्या भेटीच्या स्मृती माझे दुःख अधिकच गहिरे करत होत्या. मोठ्या व्यक्तींचा शेवट असा भयानकच का होतो अशी व्यथा मनाला लागली. अशाच एका परिस्थितीच्या संदर्भात माझे वडील कुणाशी तरी बोलत असलेले मला आठवले. चांगली आणि वाईट माणसे एकाच सूर्याखाली काळ्या पांढऱ्या धाग्याने विणलेले वस्त्र असते तशी राहत असतात. एखादा काळा वा पांढरा धागा तुटला तर कोष्टी सारे वस्त्र न्याहाळतो.
आपला विनयचा मागही तपासतो. मी प्रयोगशाळेतून बाहेर पडलो तेव्हा रस्त्यावर एकदम शुकशुकाट होता. माझ्या डोक्यात सारखे तुटलेला धागा अन विणकराचा माग पिंगा घालत होते. आम्हा विज्ञान जगतातल्या व्यक्तींसाठी इंदिरा गांधींचा मृत्यू म्हणजे कधीही भरून न येणारी हानी होती. देशातील वैज्ञानिक प्रगतीला पुढे नेण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. पण आपला देश तसा लवचिक मनोवृत्तीचा आहे. श्रीमती गांधींच्या मृत्यूचा धक्का नंतरच्या दंगली हळूहळू शमत गेल्या आणि लवकरच परिस्थिती पूर्वपदावर आली. हजारो जीव मारले गेले आणि वित्तहानीही झाली. श्री राजीव गांधी यांनी देशाची सूत्रे हातात घेतली. पुन्हा निवडणुका घेतल्या गेल्या आणि इंदिरा गांधींच्या मार्गाने पुढे जायचा कौल लोकांनी दिला. आमचा सर्वांगीण क्षेपणास्त्र प्रकल्प त्याच मार्गाचा एक भाग होता. 1985च्या उन्हाळ्यापर्यंत इमारत कांचामधील क्षेपणास्त्र तंत्रज्ञान संशोधन केंद्राची उभारणी पूर्ण झाली. 3 ऑगस्ट 1985ला पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हस्ते रिसर्च सेंटर इमारत या भव्य संकुलाची कोनशिला बसवण्यात आली. आम्ही केलेली प्रगती पाहून त्यांनाही आनंद झाला. त्यांच्या वृत्तीमध्ये लहान मुलाची उत्सुकता होती. निर्धार शक्ती आणि हिंमत हे गुणही आईकडून त्यांनी उचलले होते. तरीही त्या दोघांच्या व्यक्तिमत्वात फरक होता. श्रीमती गांधी हुकूमतीने काम करून घेत तर राजीव गांधींचा उमदेपणा प्रभावित करी आणि त्यामुळे कामे होत. आमच्या DRDLच्या कर्मचाऱ्यांसमोर भाषण देताना ते मोकळेपणाने म्हणाले, संशोधन करताना किती प्रयास पडतात याची मला कल्पना आहे. परदेशी राहून पैसा ऐशाराम मिळवण्यापेक्षा तुम्ही सर्व मातृभूमीच्या सेवेसाठी इथे कष्ट करायचा निर्णय घेतला याबद्दल मी तुमचा कृतज्ञ आहे. रोजच्या विवंचनापासून मुक्त असल्याशिवाय संशोधनासारख्या कामावर लक्ष केंद्रित करणे शक्य नाही. तुमचे आयुष्य अधिक आरामदायी करण्यासाठी जे शक्य होईल ते करण्यासाठी मी वचनबद्ध आहे. त्यांच्या भेटीनंतर 1 आठवड्याने मी आणि डॉक्टर अरुणाचलम अमेरिकेच्या हवाई दलाने दिलेल्या निमंत्रणाचा स्वीकार करून तिथे गेलो. नॅशनल एरोनॉटिकल लॅबोरेटरीचे रोंडम नरसिंह राव आणि HL मधील KK गंगापती आमच्यासोबत होते. वॉशिंग्टन DC येथील पेंटॅगॉनमधले नियोजित काम संपवून आम्ही सॅन फ्रान्सिस्को येथे गेलो. तिथून आम्हाला लॉस एंजेल्स येथील नॉर्थथॉर्प कॉर्पोरेशन या संस्थेला भेट द्यायची होती. या सुसंधीचा उपयोग करून माझ्या आवडत्या लेखकाने रॉबर्ट शुलर यांनी बांधलेले क्रिस्टल कॅथेड्रल पाहायला मी गेलो. 400 फूट लांबीचे पूर्ण काचेचे 4 कोन असलेले ताऱ्याच्या आकाराचे ते चर्च, त्याचे विलक्षण सौंदर्य पाहून मी विस्मित झालो. फुटबॉल मैदानापेक्षा 100 फूट अधिक रुंदीचे त्याचे काचेचे छत आकाशात संथपणे तरंगते आहे असे वाटत होते. श्री शुलर यांनी करोडो डॉलर्सची देणगी मिळवून हे चर्च बांधले होते. शुलर या संदर्भात म्हणतात, जी माणसे श्रेय घेण्याच्या बाबतीत निर्विकार असतात त्यांच्या हातून देव प्रचंड मोठी कामे घडवून आणतो. तुम्हाला यश देण्यापूर्वी तुम्ही ते यश हाताळण्यासाठी विनम्र आहात हे आधी तुम्हाला देवाकडे सिद्ध करावे लागते. तसा आधी देवाला तुमचा विश्वास वाटावा लागतो. शुलरच्या त्या चर्चमध्ये मी प्रार्थना केली, मला इमारत कांचामधील संशोधन केंद्र बांधायची शक्ती दे. ते माझे क्रिस्टल कॅथेड्रल होते. भाग 12 समाप्त. आपणास जर माझे वाचन आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. यांसारख्या अनेक कथा, कादंबऱ्या, आत्मचरित्रे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपले मौल्यवान मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्यू.